या ठिकाणी बघा हे आमचा फंक्शन हॉल वेलकम करण्यासाठी इथं थांबवलेलं आहे ह्यांना. आमच्या पालकांना आम्ही घाबरत होतो, आता काय झालंय? दोन आणले गड्यानं, एक भेटणं मुश्किल आहे ना, दोन आणले. फायनली आम्हाला नारळ भेटलेला आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे ना आमच्या कॉलेजचा फेअरवेल फंक्शन आहे, तर त्यासाठी आता आमची तयारी चालू आहे. तर या ठिकाणी बघा हे आमचे मित्र काय काय आले आणि अण्णा पण आहे ते. तर थोड्याच वेळात आमची तयारी वगैरे मी करणार आहे आणि 1 वाजता करेक्ट आमचा फंक्शन चालू होणार आहे. तर आता ना आम्ही नारळ काढण्यासाठी चाललो आहे इथं. तर आता ना या ठिकाणी नारळ पाडण्याची प्लॅनिंग चालू आहे. जानकर म्हणतोय आमचा वरून पडला तर गाडीवर पडेल. नीट काढ रे प्रणव, पडशील बिडशील. अच्छा हमको सिखा रिया है. फायनली आम्हाला नारळ भेटलेला आहे. पाणी का त्याच्यात? अरे ते कुठे खायला नाही रे. तर आता ना आम्ही दुसरा नारळ तोडतोय. जो पहिला नारळ होता तो घरात घेऊन गेलाय. तर आता जाऊयात फंक्शन आलं, बघूया तिथं काय चाललंय ते. आज काही नवीन शूज सगळं खतरनाक होत्या. हा ब्लॉग बनवते. कडक कडक शेवट एक नंबर. तर आता ना आमची फायनली तयारी झालेली आहे. अंघोळी बघा किती छान काढलेलं आहे इथं. या ठिकाणी बघा हे आमचा फंक्शन हॉल मस्तपैकी आम्ही सजून घेतलेला आहे या ठिकाणी. मग चालले आता तुम्ही, आता थांबू नका येत अजिबात. फायनली आता फंक्शनची वेळ झालेली आहे आणि मॅडम बघा आमच्या सगळ्यांना आता बोलण्यासाठी चाललेलं आहे, वेलकम करण्यासाठी इथं थांबवलेलं आहे ह्यांना. फायनली आता थोड्याच वेळात फंक्शन चालू होणार आहे. तर या ठिकाणी फायनली सगळी तयारी वगैरे झालेली आहे आणि हे बघा हे आमचे पोरं बघा कसे असे पळून पळून बसायला लागले. काय या ठिकाणी डेकोरेशन बघा किती सुंदर केलेलं आहे. वर्षाला एक घडावा, वर्षाला एक घडवायचा. जे डिग्री करणार आहेत, डिग्रीला ऍडमिशन घेणार आहेत, म्हणजे ह्या सेम अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून आहे. आमच्या पालकांना आम्ही घाबरत होतो, आता काय झालंय? रिपीट. आपला जो एम आहे, मेन डिप्लोमाचा एम आहे, 3 years ऑफ डिप्लोमा. आफ्टर दॅट यू शुड गो फॉर द जॉब. पण फक्त युजर देतो, जस्ट किक आउट. थँक्यू सो मच. तर आता ना फायनली कार्यक्रम संपलेला आहे आणि आता थोड्याच वेळात त्यांची रिफ्रेशमेंट आहे. रिफ्रेशमेंट मध्ये सगळ्यांना आईस्क्रीम दिली जाते. दोन आणले गड्यानं, आम्हाला एक भेटणं मुश्किल आहे ना, दोन आणले. आता ना या ठिकाणी अजून एक आयटम ऍड झालेले म्हणजेच दालचा राईस. पहिल्यांदा आईस्क्रीम खाल्ली आणि आता दालचा राईसवर तावा यांचा. वा वा वा, कसं आहे, टेस्टी आहे का नाही? पाहिजे का? जा रे घे. तर काही जाताना चाललोय घरी. हा होता आपला आजचा ब्लॉग. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग कसा वाटला. बाकी आजच्यासाठी एवढं. बाकी भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. on a mission.